तर आज मी ना हा मस्त चॉकलेट केक बनवला होता मी आणि नवन्याने. तो तुमच्यासोबत शेअर करते मी कसा बनवला ते. ते पिल्सबेरीचं जे केक मिक्स मिळतं ना, ते मी मागवलं होतं ब्लिंकिटवरून. याआधीही मी 3 ते 4 वेळा हे केक बनवलेत आणि खूप अप्रतिम होतात आणि खूप छान टेस्टही लागते. जसा मार्केटमध्ये डच चॉकलेट केक मिळतो ना, अगदी तसा होतो. तर अगदी सोपं आहे. त्याच्यावर कसं करायचं, काय करायचं याची पूर्ण जे इन्स्ट्रक्शन आहेत त्या पॅकेटच्या मागे दिलेले असतात. आणि मेजरमेंट पण यासोबत व्यवस्थित दिले, दूध किती घालायचं वगैरे. त्यामुळं आपला केक अगदी परफेक्ट बेक होतो. तर ही जी लाईन दिली नाही पॅकेटवर, एवढं आपल्याला यात दूध घालायचं आहे आणि तेलही किती घालायचं याचं प्रमाण पाठीमागे दिलेलं असतं. तर यात तेल वापरताना ना, ज्या तेलाला जास्ती स्ट्राँग वास नाही ना, ते वापरा. जसं की सनफ्लॉवर ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, सोयाबीन ऑइल हे तुम्ही यात वापरू शकता. पण मोहरीचं, करडईचं हे तेल शक्यतो नका वापरू, नाहीतर केकला वेगळा असा वास येईल. तर मी यात दूध, तेल घालून घेतलं आणि हे नवन्या मिक्स करणार होते. तोपर्यंत तुम्ही कुकरच्या भांड्यातही हा केक लावू शकता. कुकरमध्ये बनवायचा आहे तो. पण माझ्याकडे केक टिन आहे, त्याला मी छान असं तेल लावून घेणार आहे. आणि हा माझा केक टिन जो आहे तो 3 लिटरच्या कुकरमध्ये बसत नाही, म्हणून मी 5 लिटरचा कुकर यासाठी वापरणार आहे. त्याला शिट्टी न लावता 30 ते 35 मिनिट छान असं बेक होऊ द्यायचं आहे किंवा शिजवून द्यायचं आहे. आणि ही जी हेल्प मला करणार आहे, जो मी म्हणते मी नवन्याने बनवला, तर नवन्या मला मिक्स करायला आणि शेवटची स्टेप करायला मदत करणार आहे. त्यातच तिला मजा येते. त्यामुळं मग ही आम्ही दोघांनी मिळून बनवलं आहे, दोघींनी मिळून. तर हे शिजल्यानंतर मी नवन्याला झोपी लावलं होतं. त्यानंतर मी आपलं चॉकलेट गनाश बनवायला घेतलं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तर मी एक क्रीम टाकूनही बनवते आणि कधीही असं गरम पाणी टाकून. याने हे अगदी छान गनाश बनतं. गरम गरम पाणी आपल्या जे डार्क कंपाऊंड आहे त्यावर मी टाकून घेतलं. त्याचं छान असं मिक्स केलं, गाठी न राहता फ्रीजमध्ये ठेवलं 1-1.5 तास. त्यानंतर हे छान असं घट्ट होतं. हे केकला मी छान असं लावून घेते आणि आज ना माझ्याकडनं केक नीट कट नाही झाला भांड्यातून काढताना आणि त्यामध्ये जे पीस करायचं असतो ना 2 भाग ते, नाहीतर ते व्यवस्थित झाले नाही. हे खूप छान होतं. तर मी मग जसं मला लावता येईल तसं पटपट लावून घेतलं. कारण ते नीट साईडचं कट झालं नव्हतं. त्यानंतर आम्ही छान असे स्प्रिंकल्स टाकले. ही स्टेप नवन्याला करायची असते आणि आमचा मस्त असा केक जो आहे तो रेडी झाला. थोड्या वेळाला फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर मस्त असा कट करून खाल्ला.